प्रलंबित ई-चलनाचा दंड भरून घेण्यासाठी जबरदस्ती करू नये, तसंच पैशाची मागणीही करू नये असे आदेश अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिले आहेत। या आदेशांचं पालन करण्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांच्या विरोधात शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता अंकुश बसणार आहे। ई-चलन आकारणीबरोबरच विविध कारणं काढून वाहतूकदार आणि चालकांना वाहतूक पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात होता। याच्या निषेधार्थ वाहतूकदार संघटनांच्या वतीनं मोर्चा आणि आंदोलनं करून या अन्यायाविरोधात बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता। याची दखल घेऊन राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती। वाहतूक पोलीस हे वाहनांना रस्त्यावर थांबवून चालकांकडून प्रलंबित ई-चलनाचा दंड भरून घेतात। त्यासाठी रस्त्यावर दीर्घकाळ वाहनं थांबवली जातात। दंडाची रक्कम भरली नाही तर पैशाची मागणी केली जाते। याबरोबरच वाहनं आणि कागदपत्र जप्त करण्याची धमकी देऊन चालकांना नेहमी त्रास दिला जातो। अशा तक्रारी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींकडून या बैठकीदरम्यान करण्यात आल्या होत्या। त्यावेळी परिवहन मंत्र्यांनी वाहतूकदार आणि चालकांना त्रास देणाऱ्या पोलिसांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली होती। ई-चलन केसेसच्या तडजोड शुल्काची रक्कम वाहन चालकांनी स्वेच्छेने भरली तरच भरून घ्यावी, तसंच वाहन जप्तीची कार्यवाही ही न्यायालयाच्या आदेशानेच करावी याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते। परंतु वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार या परिपत्रकाचं पालन करत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। या परिपत्रकानुसार प्रलंबित ई-चलनाचा दंड भरून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, तसंच पैशाची मागणी करू नये। याबरोबरच वाहन चालकांशी सौजन्यानं वागावं असे आदेश वाहतूक विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी जारी केले आहेत। ई-चलन दंड वसुलीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचं पालन करण्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या विरोधात शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। वाहतूकदारांच्या मागण्यांची दखल घेऊन राज्य शासनानं प्रत्यक्ष कार्यवाहीची अंमलबजावणी सुरू केली आहे। त्यामुळे वाहतूकदारांमधून समाधान व्यक्त होतंय। मात्र वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर गडांतर आल्याचं या आदेशामुळे स्पष्ट झालंय।